कुणाला नकोय असं कधी होतं का? म्हणजे 80 वर्षाच्या माणसांना सुद्धा असं असतं ना की माझ्यावर कोण प्रेम करत नाही. तेव्हा सुद्धा प्रेम पाहिजे. आता 80 वर्ष आलंय, प्रेम देण्याची जागा आहे तुमची, तुम्ही द्यायला पाहिजे. हे असं का वाटतं माहितीये का? एखादी गोष्ट आपण दुसऱ्याला कधी देणार? सपोज की एखादा माणूस माझ्याकडे आला आणि म्हणाला की मॅडम मला एक 4-5 हजार पाहिजेत, अशी अशी माझी नड आहे, खूपच अर्जंट आहे, मी अडकलोय, अमकं झालंय तमकं झालंय, प्लीज मला मदत करा. माझ्याकडे इथे 10 लाख रुपये ठेवलेले आहेत, म्हणजे माझ्याकडे आहेत भरपूर पैसे म्हणून मी ठेवून दिलेले आहेत. आता त्यातले 5,000 उचलून द्यायला मी किती वेळ विचार करेन? कारण समोरच्या माणसाची नड किती आहे मला दिसायला लागले. 5,000 उचलले, दिले. आता तो 5,000 कधी आणून देणार, देणार पण काय नाही काय माहिती, हे विचार माझ्या डोक्यात फारसे येणार नाहीयेत. कारण तसंही त्या 10 लाखाला 5,000 ने विशेष फरक पडणार नाही. मी मागणारच नाही असं नाही, कधीतरी मागेन, त्याला सांगेन की बाबा नेलेस, तुझं काम झालं असतं तर आणून दे, ओके. दुसरी कंडिशन अशी आहे की तुम्ही माझ्याकडे मागायला आलाय 5,000, माझ्याकडे पैसे नाही आहेत. मी काय केलं, मला कळतंय बाबा ह्या माणसाची खरंच नड आहे. माझ्या आईकडनं 1,000 घेतले, मैत्रिणीकडनं 1,000 घेतले, ऑफिसमधल्या एका सहकार्याला सांगितलं की बाबा 500 पाठव, जरा मला गुगल पे कर. असं करून गोळा करून मी 5,000 त्या माणसाला दिले. आता इथं माझ्यावर किती ताण असणार? हा, माझी दोन्ही वेळेला भावना मदत करायचीच होती. एकदा मदत मी केली की माझ्याकडे खूप होतं म्हणून, दुसरं तेव्हा पण गरज समोरच्या माणसाला होतीच. आता सेकंड टाइमला पण समोरच्या माणसाला गरज आहेच, पण मदत करायची होती म्हणून मी काय केलं, खूप नड असल्यामुळं 5-7 लोकांकडनं 5,000 जमा केले आणि दिले. आता इथे काय होणार आहे बघा, तो माणूस माझे कधी परत देणार, नाही दिला तर काय करायचं? तोपर्यंत ही 5-7 माणसं रोज मला फोन करतील, विचारतील. समजा माझ्याकडे नसले तर मी कुठनं आणू, मला भागवायचे आहेत, ह्याला केलेल्या मदतीबाई मी का बोलून घ्यायचं? ह्या सगळ्या भावना येणार आहेत. सेम विथ युअर लव्ह. मी खूप प्रेमानं भरपूर आहे, तर मी प्रेम करताना विचार नाही करणार. माझ्या मुलांवरती करणार, माझ्या नवऱ्यावर करणार, माझ्या आईवर करणार, माझ्या भावंडांच्यावर करणार, माझ्या नवऱ्याच्या भावंडांच्यावर करणार, माझ्या जावांच्या दिरांच्या मुलांवरती करणार, माझ्या बहिणीच्या मुलांवरती करणार, सासूवरती करणार, सासऱ्यांवरती करणार, मैत्रिणींवरती करणार, आसपास येणाऱ्या शेजार पाजारांच्या वरती करणार, कुत्र्या मांजरावरती सुद्धा करणार. कारण ते झाडावरती सुद्धा, कारण ते ब्लॉसम व्हायला लागले आणि मग संपणार नाही हे देऊन. आता तुम्हाला अशी भावना आहे की मला कोणी कधी प्रेम केलं नाही, मी कुठनं देणार आहे? माझंच मन समाधान नाही, म्हणून मग 80 वर्षाचं असताना सुद्धा वाटतं की माझ्यावर कोणी प्रेम करत नाही. तर ही रेखी जी आहे ही तुमचा प्रेमाचा जो स्रोत आहे ना तो ओपन करायला लागते. बरेचदा असंही झालेलं असतं की समोरून प्रेम येत असतं, म्हणजे माझ्यावर माझी आई प्रेम करते, मुलं प्रेम करतात, नवरा प्रेम करतो, मला वाटत नाही करतात. मग आता हा प्रॉब्लेम कोणाचा आहे? प्रेम करणाऱ्या माणसाचा का माझा? कारण मला वाटत नाही करतात, मग त्याने केलेल्याला काही नाही व्हॅल्यू. आणि मला वाटत नाही कारण माझं हार्ट चक्र ना मी असं घट्ट दाबून ठेवलंय. कोणी पण किती पण काही पण केलं, मी नाही बघणार समोरचा माणूस काय करायला, मला असं वाटतंय तर हे असंच आहे. इथे तो हे काय यायला लागलाय, जो तुमच्या त्या हार्टच्या प्रेमाला ब्लॉक करायला लागतो. आणि रेकी काय करते, तो हळूहळू सोडवायला लागते, ऍक्सेप्टन्सला आणते, अंडरस्टँडिंगला आणते. आणि बऱ्याच गोष्टी ना आपल्या नकळत सुटत जातात. बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम काय आलेले असतात माहितीये का, की मी जे सांगायला लागले एक्झॅक्ट तेच तुम्हाला समजलेलं नाहीये, तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याचा अर्थ लावला. म्हणजे मी जे सांगते तेच तुम्हाला समजलं असेल,
भांडणात तुम्ही ऐकलं असेल बघा बरेच वेळा, मी सांगायला लागलोय काय, तू ऐकायला लागलीस काय? म्हणजे याचा अर्थ काय? जे सांगितले जायला लागले ते शब्द ऐकले जायला लागलेत. शब्द शब्दच ऐकले जातात, अर्थ वेगळे आहेत ना. तर त्या अर्थांच्या वरती काम करावं लागतं. खरंच तिथं कुठला तरी एक सुवर्ण मध्य आहे का, की जो दोघांनी पुढे येऊन सोडवण्यासारखा आहे? समोरचा माणूस याला कॅपेबल नाही, तुमच्या बाजूने पुढे जावा, किमान तेवढं तरी अंतर कमी झालं. सगळाच गैरसमज होणार होता, अर्धा तरी वाचला. आणि त्यातून तो समोरचा माणूस सुद्धा पुढे यायला रेडी होऊ शकतो. अशा प्रकारे सुद्धा हे सुटू शकतं. तर रेकी सगळ्यात पहिला काम करते की हार्ट चक्र ब्लॉसम करते, ज्याच्यामुळं आपण ऍक्सेप्टन्सला रेडी होतो, लर्निंगला रेडी होतो, समोरच्या माणसाचा व्ह्यू काय आहे ते समजून घ्यायला रेडी होतो, आणि खरंच प्रश्न सोडवायचा आहे आणि तो कसा सोडवायचा आहे ह्याच्याकडे बघायला लागतो. ह्याच्या आधी कसं असतं माहिती का, माणसं दीक्षेकडे काय येतात, तुम्ही सगळेजण दीक्षेलाच का आलाय? तर त्याचं एक महत्वाचं कारण आहे, आपली जी एनर्जी आहे ना, तिची बेसिक जी सुरुवात आहे नॅचरली ती इथूनच झालेली असते. पहिल्यांदा रूट चक्र जाग होतं. सगळ्यात पहिल्या माणसाची गरज काय आहे? अन्न, वस्त्र, निवारा. आता बघा की ज्या माणसाकडे हे नाहीच आहे, तो माणूस कशाला येईल रेकीसाठी पैसे खर्च करायला? तो काय येईल ध्यान बिन शिकायला? तो म्हणणार आज म्हणजे संध्याकाळी जेवायची काय पंचायत आहे आणि कुठलं काय सांगत बसलाय म्हणणार. पहिल्यांदा इथे काम करेल. हे सगळं झालं की मग त्याला फॅमिली पाहिजे, मग मुलं पाहिजेत, बायको पाहिजे, स्वादिष्टांमध्ये येणार. ते फुलफिल झालं, आता काय आहे, खायला प्यायला सगळं ओके आहे, घरबीर आहे, बायका मुलं आहेत, जॉबला आहे, आता मला अधिकाराची जागा पाहिजे, रिस्पेक्ट पाहिजे. हे सगळं वरच्या चक्रात यायला लागतं. कुठं? मणिपूरमध्ये. मणिपूरमध्ये माणसं हेकेखोर व्हायला लागतात. मी पाहिजे तसंच झालं पाहिजे, माझा शब्द म्हणजे दगडावरची रेघ, माझा शब्द कोणी मोडायचा नाही, मला फार कळतं, मला रिस्पेक्ट द्या, मला विचारा. नाही होतं, हे खूप होतं. आणि हा सगळा उपभोग घेऊन झाला ना की एक वेळ अशी येते की कळतं की आपण कितीही अधिकार दाखवले तर जे प्रेम शोधायला आपण आलोय ना जन्माला, नाही मिळत आहे. आणि मग ती ऊर्जा इथे फुलफिल झाल्यानंतर हळूहळू हार्ट चक्राला पुश करायला लागते. आणि तिथे असं जाणवायला लागतं ना की काहीतरी पाहिजे जे मन शांत करेल. म्हणजे सगळं झालं की माणसं बघतात बघा, असं म्हणतात बघा की जेवायला कमी असलं तर चालेल, खरं डोकं थंड पाहिजे, मन शांत पाहिजे. का? जे जेवण मिळवण्यासाठी तुम्ही एवढे कष्ट केलेत ते कमी असलं तर का चालेल? कारण सगळं मिळाल्यानंतर कळतं की मन शांत नाही तर त्याचा काही उपयोग नाही. सगळं वाढवून ठेवलंय आणि एखादा माणूस तुम्हाला टोचून बोलत बसलाय, काय खाऊ शकतं त्यातलं? किती आनंदाने खाणार, किती मजा येणार? काही नाही येणार आहे त्यातलं. आता मला सांगा, 2 शब्द बोलल्यानंतर तुमचा दिवसभराचा थकवा गेला, असं काय झालं होतं? त्या बाईने तुम्हाला काय दिलंय? काही नाही. तुमचं काम केलंय का? तुम्हाला मदत केली आहे का? काहीही केलेलं नाही. मग जर 2 शब्द तुमचा एवढा मोठा इलाज करू शकतात, तुम्ही विचार करा जेव्हा तुम्ही प्रेमाने बोलता ते शब्द समोरच्या माणसावरती किती इम्पॅक्ट करत असते. आता इथे होतं कसं, जेव्हा हार्ट चक्र ब्लॉसम होतं, जग बदलत नाही, तुम्ही स्वतः बदलता आणि त्याचं रिफ्लेक्शन जगावर पडायला लागतं आणि मग जगात होणारे चेंजेस तुम्हाला दिसायला लागतात. जसं की आता तुम्ही सांगितलं की ते काकू तुमच्याशी बोलल्या, तुम्हाला छान वाटलं. सुरुवात कोणी केली? तुम्ही केली. तुम्ही केल्यानंतर त्याचं रिफ्लेक्शन आलं ना तुमच्याकडे. आता तुम्ही विचार केला असता की ही बाई माझ्याशी बोलत नाही आणि मी का बोलू? झालं असतं का? नसतंच झालं.
तुम्ही तुमच्या ताणात राहिला असता, त्या त्यांच्या ताणात राहिल्या असत्या. फक्त बोललं गेल्यामुळं ती एनर्जी रिलीज झाली. त्यांना पण छान वाटलं असेल, तुम्हाला पण छान वाटलं आणि ते सुटत गेलं. असे घरातले किती प्रश्न तुम्ही रोजच्या रोज सोडवू शकता. आणि दुसरं हे महत्वाचं असतं हं, की तुम्ही विचारताना तुमचं इंटेन्शन सेम आहे का? म्हणजे खरंच तुम्ही प्रेमाने विचारायला लागलाय आहात का? आता बघा, की जेव्हा तुम्ही तुमच्या बाजूने इनिशिएटिव्ह घेणार आहे, तर बरेच प्रश्न सुटू शकतात. दुसरी गोष्ट, प्रेमानं विचारणं म्हणजे काय? आणि प्रेमानं बोलणं म्हणजे काय? तर प्रेमानं म्हणजे मी तुम्हाला विचारलं, की चहा घेतला काय? आता एक विचार मनात आहे, की आता आलेच समोर, काहीतरी बोलायलाच पाहिजे, ह्या आणि कुठनं दिसल्या? तर मी विचारलं, काय केलं? "हां, चहा पिला काय?" विचारलं. इंटेन्शन काय आहे? वैतागलेली आहे. शब्द सेम आहेत. पोचले काय तिथे? वैताग पोचला. आता मी प्रेमात आहे, म्हणजे मला खरंच वाटते, की अरे, किती दिवसांनी दिसलेत काकू, चहा पिलेत काय विचारू येते रे. आणि त्या इंटेन्शननं मी विचारते, तर तिथे कुठली भावना पोचली? प्रेमाची भावना पोचली. तर तुम्ही एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट सांगत असताना तुमचं इंटेन्शन प्रेम आहे, राग आहे, वैताग आहे, हे तुम्हाला बघावं लागेल. कारण ज्या इंटेन्शनने तुम्ही विचारणार आहात ते तिथे पोहोचणार आहे. शब्द अशा वेळेला मॅटर करत नाहीत. शब्द तुमची आतली जी एनर्जी आहे ती कॅरी करतात. म्हणजे शब्द ही फ्रिक्वेन्सी आहे, साऊंड ही फ्रिक्वेन्सी आहे असं म्हटलं जातं ना. मग ते फ्रिक्वेन्सी जर असतील तर ती कुठल्या लेवलची फ्रिक्वेन्सी ते कॅरी करायला लागलेत ते बघावं लागेल. एकतर शब्दांची स्वतःची आणि जी आपण त्यांना आतून ताकद देतोय ती. एक बघा, की जी बंदुकीची गोळी आहे की नाही, ती मी अशी फेकून मारली. गोळी तीच आहे, लागणार का? लागणार का? बंदुकीत घातली आणि मारली, लागणार. त्याचं कारण असं, की गोळी मॅटर करतच नाहीये. त्या गोळीला, त्या बंदुकीमुळे जो येणारा स्पीड आहे ना, त्याची दिशा आहे ना, ती मॅटर करणार आहे. शब्द एका लेवलपर्यंत मॅटर करणार. म्हणजे जसं गोळीची बनावट एका लेवलपर्यंत मॅटर करणार आहे. मॅटर करणार आहे ते स्पीड. म्हणजे एखादा दगड जरी त्या बंदुकीत घालून मारला तरी सुद्धा तो इतका जोरात लागेल, कारण तो त्या स्पीडने आलाय. तसंच शब्द तुम्ही ज्या इंटेन्शनचा फोर्स देऊन सोडणार आहात तसे पोचणार आहेत. त्यामुळे तुम्हाला शब्दांच्या पेक्षा आत त्याच्या मागे काय फिलिंगचा फोर्स आहे ना, त्याच्यावरती काम करायचंय. रेकी तिथे काम करते. हळूहळू तो फोर्स काढून टाकते आणि राईट टाईपचा फोर्स, प्रेमाचा फोर्स तिथे यायला लागतो आणि तो काम करतो. आता बरेच प्रश्न आपल्या डोक्यात असतात, की न्यूजपेपरमध्ये वगैरे आपण वाचतो बघा, की रेकी केली आणि एखादा गुन्हा केला वगैरे. तर तो रेकी शब्द आणि हा रेकी शब्द हा वेगळा आहे. हा जॅपनीज शब्द आहे आणि तो जो रेकी शब्द आहे गुन्हेगारी याच्यात वापरला जाणारा, तो एका लॉंग फॉर्मचा शॉर्ट फॉर्म आहे, ज्याच्यामध्ये टेहळणी करणं आणि प्लॅनिंग करणं अशा टाईपच्या गोष्टी इन्क्लुडेड आहेत. या रेकीचा त्या रेकीशी काहीही संबंध नाही. प्राणऊर्जेची रेकी करून आपण कुणाचंही वाईट करू शकत नाही, कुणाला ऊर्जा वाईट स्वरूपाची देऊ शकत नाही, कुणाची कामं थांबवणं, अडवणं, एखाद्याला त्रास देणं काहीही करू शकत नाही कुठल्याही कंडिशनमध्ये. ती ऑल द टाइम पॉझिटिव्ह फोर्समध्येच काम करेल. म्हणजे जसं की मी तुम्हाला सांगितलं, की या खोलीतला अंधार बाहेर काढा. कसं काढणार? नाही काढू शकत. म्हणजे हा अंधार उचलून तुम्ही दुसरीकडे नेऊन ठेवू शकता का? नाही. एक छोटासा दिवा लावला तर तो अंधार काय झाला? गायब झाला. तो इथला दुसरीकडे नाही गेलेला, जस्ट डिसअपिअर झाला. तसं आहे, की तुमच्यातली निगेटिव्हिटी जाणार नाही दुसऱ्याच्यात, ती गायब होते. लाईट जायला लागली तर ती लाईटच जाणार आहे. रेकीमध्ये
समजा की मला एखादा प्रॉब्लेम आहे, जसं की मला ताप आलाय आणि मी एखाद्याला रेकी देणार आहे, तर माझ्यातला तो प्रॉब्लेम, माझ्यातला डाऊन झालेला ऑरा त्याच्यात जाणार का? असलं काही नाही होत. तो जेव्हा एनर्जीचा फोर्स तुमच्या बॉडीतून जातो, तुम्हाला तो क्लीन करतो, म्हणजे तो तुमच्यातला अंधार गायब करतो आणि प्लस जाऊन समोरच्या माणसाला पण क्लीन करतो. रेकीचे फायदे असे आहेत, की तुम्ही जेव्हा स्वतःला घेणार आहे एनर्जी, तेव्हा ती काम करणारच आहे. पण जेव्हा तुम्ही दुसऱ्याला रेकी देणार आहे ना, तेव्हा पण तुमचा फायदा होणार आहे. तो प्रकाश आतून चाललाय, तर आत अंधारच पडलाय असं नाही होऊ शकत. तो तुम्हाला क्लीन करतच बाहेर जातो. जेवढं तुमचं प्रॅक्टिस वाढायला लागेल, तेवढ्या त्या एनर्जीचं क्लिन्झिंग वाढतं आणि त्या फ्लोची साईज पण वाढायला लागते. तुम्हाला पण ते बरेचदा जाणवतं, की अरे एनर्जी जास्त वेगाने पास व्हायला लागलेली आहे. आणखीन एक गोष्ट अशी की मला पाहिजे तेवढी एनर्जी मी देणार किंवा मी एवढीच रेकी देणार किंवा असं नाही होत. त्या समोरच्या माणसाची जेवढी गरज आहे, प्लस रेकीच्या ऊर्जेला ज्या माणसापर्यंत पोहोचायचंय ती ऑटोमॅटिकली पोहोचते. रेकीला स्वतःचा इंटेलिजन्स आहे असं म्हटलं जातं. म्हणजे आज मी ठरवले ना, म्हणजे समजा इथे एखाद्या माणसानं पेमेंट केलंय, तो इथून रेकी शिकायला बसला आणि सेमिनार सुरू व्हायचे आणि जर तो म्हणाला की मला नाही शिकायचं, मी थांबवत नाही. ओके. त्याचं कारण असं, एकतर तुमचं हार्ट चक्रापर्यंत ब्लॉसम झालेलं आहे का? इफ येस, तरच पुढची प्रोसेसला तुम्ही जाता, नाहीतर जात नाही. दुसरी गोष्ट, त्या एनर्जीनं तुम्हाला चूज केलंय का प्युरिटीसाठी? कारण ती आतून कुठंतरी बाउन्स व्हायला लागली आहे प्युरिटी आणि रेकी ही त्या प्युरिटीला मिळालेला हेल्प आहे. तर ती जी हेल्प आहे ती मिळते, कारण ही युनिव्हर्सनं आपल्याला दिलेली हेल्प आहे. सगळ्यांनी पाणी भरपूर प्या, कारण जेव्हा रेकीची एनर्जी यायला लागते, सगळ्यात पहिल्यांदा डिटॉक्सिफिकेशन व्हायला लागतं. आता हे डिटॉक्सिफिकेशन कुठल्या स्वरूपाचं असू शकतं? एकतर बाथरूमला खूप होणं, मोशन्स येणं, टेम्परेचर येणं, खूप घाम येणं, कधी कधी वॉमिटिंग होणं. तर शरीरातल्या टॉक्सिन्स बाहेर काढण्याचा सगळ्यात सोपा आणि पहिला मार्ग शरीर स्वीकारतं, ते म्हणजे आपल्या युरिनमधून. पाणी व्यवस्थित पितोय तर बरेच टॉक्सिन्स निघून जातात. मग या पुढच्या प्रोसेसेसकडे जायला लागत नाही, खूप वेळेला तिथूनच होऊन जातं. क्वचित काही केसेसमध्ये पोट बिघडणं वगैरे अशा गोष्टी होऊ शकतात.